गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल सोयाबीनची नोंद, 18,000 क्विंटलची मोजणी पूर्ण, तर बिजवाई सोयाबीनला 6,000 ते 8,500 रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सोयाबीन विकावं लागतंय। उरुळी कांचन ते तळेगाव प्रस्तावित रेल्वे लोहमार्गाला खेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। सरकारनं विश्वासात न घेतल्यास पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। साताऱ्याच्या पुसेगावमध्ये जुन्या बंद इमारती ग्रामस्थांकडून स्वखर्चानं पाडण्यास सुरुवात। याच जुन्या इमारतींबाबत सर्व पक्षीयांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांकडून स्वखर्चानं इमारती पाडण्यास सुरुवात। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मराठा समाजाचं धरणं आंदोलन। आंदोलकांकडून जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला शोधण्याची मागणी। आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। कालपासून नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही। करमाळाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन तपसे यांची माहिती। नांदेड महानगरपालिकेच्या 81 जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर। ओबीसींच्या एका जागेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप। एक जागा घटवल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे पक्ष कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती। नंदुरबार जिल्ह्यामधील नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या। राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी। धाराशिव पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर। एकूण 31 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित। आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिलांनी बाजी मारली, तर आता राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग येण्याची अपेक्षा। नंदुरबार जिल्ह्यामधल्या 4ही पालिकांमध्ये 2513 दुबार मतदार आढळले। दुबार मतदारांचा अर्ज भरून घेतला जाणार। दुबार मतदान होणार नाही यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। वर्धा नगर परिषद निवडणुकीकरता प्रशासन सज्ज। निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं मदत कक्ष तयार। तसंच निवडणूक प्रक्रियेकरता अधिकाऱ्यांची नियुक्ती, तर आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। साताऱ्यामधल्या कराड नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून 16 जण इच्छुक। 31 नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी 88 जणांच्या मुलाखती। सातारा नगरपालिकेच्या एका नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे 26, तर नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी 500हून अधिक उमेदवार इच्छुक। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सर्व इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या। हिंगोलीमधील वसमत नगर परिषद निवडणुकीमध्ये 58,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास मानेंची माहिती। निवडणूक प्रक्रियेसाठी 1000 कर्मचाऱ्यांचा सहभाग। मनोज जरांगे यांना झेड+ सुरक्षा द्यावी। पैठण इथल्या मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। तसंच हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांना तत्काळ अटक करण्याचीही मागणी। परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर मुंडे समर्थकांकडून जरांगेंचा निषेध। मोठ्या संख्येनं मुंडे समर्थकांचा सहभाग। बार्शी तालुक्यामधल्या एसटी महामंडळाच्या कारभारामुळे विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात। बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय। पालकांच्या वारंवार तक्रारीनंतरही आगार प्रमुखांचं दुर्लक्ष। नाशिकमध्ये मालेगाव शहर हे राज्यामधील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय। वातावरण फाउंडेशन आणि इन्व्होरो कॅटलिस्ट यांचा संयुक्त अहवाल प्रसिद्ध। मालेगावमध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर। पंढरीच्या विठुराया चरणी कार्तिकी यात्रेदरम्यान 5,18,00,000चं दान। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कार्तिकी यात्रेमधील दानामध्ये 1,61,00,000 रुपयांची वाढ। पुण्यातील आंदेकरनं बांधलेलं अनधिकृत वारकरी भवन पाडायला सुरुवात। पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई। नानापेठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई। महानगरपालिकेकडून कुठलीही नोटीस न देता कारवाई सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप। पुण्यामधील गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई। अतिक्रमण केलेल्या विविध आस्थापनांवर पालिकेची कारवाई। कुठलीही नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। नंदुरबारमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन। आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य समस्या सुटणार। पुण्याच्या राजगडमध्ये उद्यापासून 3 दिवस महा ई सेवा आणि आधार केंद्र चालकांचं काम बंद आंदोलन। गेल्या 3 महिन्यांपासून कमिशन थकल्यामुळे आंदोलन। 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान हे काम बंद आंदोलन केलं जाणार।
स्पेन इथे नुकतेच आयर्नमॅन 70.3 ही जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये साताऱ्यामधील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद कुचेकरांचा सहभाग. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय ठरले. डॉक्टर प्रमोद कुचेकरांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. साताऱ्यामध्ये राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचं आयोजन. सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सुरक्षेमध्ये वाढ. मंदिराच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा तैनात. दिल्लीमधील घटनेनंतर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवली. दिल्लीमध्ये स्फोटानंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेमध्ये वाढ. शिर्डीमधील साई मंदिर परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरामध्ये हाय अलर्ट. मंदिरामध्ये जाण्यापूर्वी स्कॅनर मशीनच्या माध्यमातून भाविकांच्या बॅग आणि पर्सची तपासणी. दिल्लीमधील स्फोटानंतर शनी शिंगणापूर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी. दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढवली. सर्व प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून कसून चौकशी. दिल्लीमध्ये स्फोटानंतर राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट. शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा वाढवली. पोलीस बंदोबस्त तैनात. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पोलीस अलर्ट मोडवर. करमाळा शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सांगलीच्या मिरज रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट. पोलीस प्रशासनाकडून डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी. रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची देखील कसून चौकशी. दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट. कोकणातील 525 लँडिंग पॉइंटवरील सुरक्षेमध्ये वाढ. पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सागरी गस्त. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांकडून सुरक्षेमध्ये वाढ. दिल्लीमधील स्फोटाच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांकडून खबरदारी. जहाल नक्षलवादी वर्गेश उईकाचं गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. वर्गेश याच्यावर 3,50,000 रुपयांचं बक्षीस होतं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून